हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमचं आपल्या या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही नवीन यूट्यूबर आहात, मी पण आहे. आणि आता हळूहळू आपण सगळे सोबत ग्रो व्हायला लागलो आहोत. पण आपल्याला यूट्यूबमधले काही असे नियम्स माहीत नसतात, कुठल्या अशा सेटिंग्स माहीत नसतात जे बाकी यूट्यूबरला माहीत असते. तर आपण पण जसं जसं आपण चुकतो तसं तसं आपण शिकतो. त्याच पद्धतीने आजचा हा व्हिडिओ आहे. मागल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याच व्हिडिओची लिंक ही क्रोम ब्राउझरवरती जाऊन आपल्या YT स्टुडिओच्या सेटिंगमध्ये आपण कशी जोडायची, त्या कीवर्डमध्ये आपली लिंक जोडून बाई ते कीवर्ड्स, टायटल्स, आपले जे हँडल नेम असतं, आपलं जे चॅनलचं नाव असतं, ते सगळं कसं जोडायचं आहे, ती सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला मागच्या आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तुम्ही जर ती इन्फॉर्मेशन बघितली नसेल तर नक्की जाऊन बघा. आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आजचा व्हिडिओ म्हणजेच आपल्याला आपल्या YT स्टुडिओमध्ये जाऊन अशा सेटिंग्स करायच्या आहे जे आपल्या नवीन यूट्यूबर्ससाठी खूप जास्त आवश्यक आहे आणि भरपूरशा नवीन क्रिएटरला या सेटिंग्स माहीत नसतात. तर त्या कुठल्या सेटिंग आहे, त्यांनी कुठला फायदा होतो, हे सगळं आपण आता बघूया. सविस्तरपणे आजचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुम्ही शांतपणे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण की तुम्हाला जर तुम्ही या लिंक जोडल्या नसेल, सेटिंग केल्या नसेल, तर तुम्हाला त्या सेटिंग्स करणे खूप जास्त आवश्यक आहे. जे आज मी तुम्हाला लिंक सांगणार आहे, जी सेटिंग सांगणार आहे, सॉरी लिंक नाही आहे, तुम्हाला आज मी जी सेटिंग सांगणार आहे ती आपल्या नवीन क्रिएटरसाठी खूप जास्त महत्त्वाची आहे, आपल्या चॅनलच्या ग्रोथसाठी महत्त्वाची आहे. तर मित्रांनो, या सेटिंगने काय होणार, तुमचे सबस्क्रायबर थांबले असतील, 1 ते 2 सबस्क्रायबर झाले, मग मधात थांबत आहे, मग 10 सबस्क्रायबर झाले, थांबत आहे, व्ह्यूज वाढत नाही आहे. तर यूट्यूबने या सेटिंग्स आपल्याला याच कारणासाठी दिलेल्या आहे, ज्याने आपल्याला सबस्क्रायबर वाढण्यासाठी आणि आपले व्ह्यूज वाढण्यासाठी मदत होईल. तर आपण आता जास्तच डिस्कशन न करता आपण आपल्या सेटिंग्सकडे वळूया. त्या कुठल्या सेटिंग आहे ज्या आपल्याला YT स्टुडिओमध्ये जाऊन करायचे आहे. YT स्टुडिओ नसेल तर आताच तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला या सगळ्या सेटिंग करायच्या. चला आता बघूया आपण आपल्या सेटिंग्स कशा करायच्या आहे. सर्वात पहिले आपल्याला आपली स्क्रीन ओपन करायची आहे. त्यानंतर आपलं जे YT स्टुडिओचं ॲप आहे ते ओपन करायचं आहे. आपल्याला जी सेटिंग करायची आहे ती सगळी सेटिंग आपल्याला YT स्टुडिओमध्ये करायची आहे. त्यानंतर आपली प्रोफाईल ओपन करायची आहे. इथे बघा, इथे तुम्हाला सेटिंगचं ऑप्शन दिसत आहे, त्याच सेटिंगच्या ऑप्शनवर तुम्हाला जायचं आहे. इथे बघा, आता सेटिंगच्या ऑप्शनमध्ये अकाउंटच्या खाली पुश नोटिफिकेशन दिसत आहे तुम्हाला, त्या पुश नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला जायचं आहे. आता इथे बघा, कमेंट, ॲनालिटिक, अचिव्हमेंट, पॉलिसी, अर्न, अपडेट. आता सगळ्यात पहिले आपल्याला कमेंट्सला ओपन करायचं आहे. इथे बघा, कमेंट्सला ओपन केल्यावर एव्हरी कमेंट, जस्ट हायलाईट म्हणजे इम्पॉर्टंट आणि नन. आपल्याला सगळ्या ऑडियन्सला आपले सगळे जे ॲक्टिव्हिटी आहे ती सगळी दिसली पाहिजे, कमेंट्स, आपले व्हिडिओज. तर तुम्हाला सगळं ऑल करायचं आहे आणि इथून बॅक जायचं आहे. ठीक आहे, ही झाली आपली कमेंट्स. ॲनालिटिक, अचिव्हमेंट, पॉलिसी, अर्न आणि अपडेटचे हे सगळे जे बटन्स आहे, जर तुमचे कुठलाही एकही बटन ऑफ असेल तर तुम्हाला ऑन करून घ्यायचं आहे. ओके, आता इथून आपल्याला बॅक यायचं आहे. पुन्हा बॅक आल्यावर त्याच्याच खाली चॅनल ऑडियन्स दिला आहे, त्यावर तुम्हाला जायचं आहे. चॅनल ऑडियन्समध्ये तुम्हाला जायचं आहे. इथे बघा, आता इज युअर चॅनल मेड फॉर चिल्ड्रन. तर बघा, तुम्ही जर मुलांच्या रिलेटेड व्हिडिओ बनवत असाल तर तुम्हाला यस करायचं आहे, नसेल बनवत तर नो करायचं आहे. पण मी इथे का बरं ऑन ठेवलं आहे माझं, कारण की जेव्हा मी व्हिडिओ बनवते तेव्हा कधी कधी
जे माझं बाळ आहे ते कधी कधी व्हिडिओमध्ये येऊन जातं, त्यामुळे मग मी याला आय वॉन्ट टू रिसीव दिस सेटिंग फॉर एव्हरी व्हिडिओ म्हणून ठेवलेलं आहे. जर तुमच्या व्हिडिओजमध्ये असं काही प्रॉब्लेम येत नाही तर तुम्ही डायरेक्ट नो आय ऑलमोस्ट एव्हरी अपलोड कंटेंट दॅट मेड फॉर चिल्ड्रन असं तुम्ही करू शकता. इथून तुम्हाला यायचं आहे बॅक. आता कंट्री, ज्या कंट्रीमधून तुम्ही आहेत ती कंट्री तुम्हाला चूज करायची आहे. मी इंडियामधून आहे ते इथे इंडिया. आता खाली जे परमिशन इथे वगैरे तुम्हाला काहीच करायचं नाही आहे. इथे बघा कंटेंट म्हणजे क्लिप दिलेली आहे. तर इथे बघा तुमची व्हिडिओ क्लिप ही सगळ्यांना दिसली पाहिजे, ऑल ऑडियन्सला दिसली पाहिजे, सगळ्या पब्लिकला दिसली पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला ही क्लिप ऑन ठेवायची आहे. ऑफ असेल तर तुम्ही ऑन करून घ्या. आता इथे बाकीचं आपल्याला कुठेच काही करायचं नाही आहे. इथे बॅक जायचं आहे. इथे बॅक गेल्यावर आता तुम्हाला ही जी मी आज सेटिंग सांगितली आहे ते तुमचे सबस्क्रायबर आणि व्ह्यू वाढण्यासाठी तुम्हाला खूप जास्त मदत करणार आहे. तर त्यामुळे तुम्हाला ही सेटिंग ऑन करून ठेवायची आहे. बघितलं फ्रेंड्स, ज्या आम्ही YT स्टुडिओमध्ये तुम्हाला सेटिंग सांगितल्या आहे त्या खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आज जो मी व्हिडिओ बनवत आहे पण तुमच्या हातातला व्हिडिओ टाकून पहिले तुम्ही ह्या सेटिंग करा. त्याने कसं खूप नाही पण हळूहळू स्टेप बाय स्टेप तुमची ग्रो व्हायला लागेल. तर या सेटिंग्स तुम्ही नसेल केला तर आजच करा, कारण की या सेटिंग्समुळे तुम्हाला खूप जास्त हेल्प होणार आहे. आणि माझी पूर्ण प्रयत्न असते की मी तुमचा जास्तीत जास्त हेल्प करावी आणि तुमचे पण व्ह्यूज आणि सबस्क्रायबर वाढावे, यासाठीच मी असले व्हिडिओज बनवत असते. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉनला दाबायला बिलकुलही विसरू नका. पुढली इन्फॉर्मेशन तुम्हाला कुठल्या टॉपिकवर पाहिजे हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा. तुमच्या कुठल्या क्वेरीज असेल, क्वेश्चन्स असेल, तुमचे काही डाऊट्स असतील ते पण मला कमेंट्समध्ये सांगा. मी तुमचे सगळे A to Z जे डाऊट आहे सगळे क्लिअर करेल. मी तुमच्या कुठल्याच कमेंटला इग्नोर करणार नाही. तर अशाच युजफुल व्हिडिओसोबत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.